मित्रांनो, आरोग्य विभागाची परीक्षा जवळ येतेय आणि मनात एकच भीती आहे. तांत्रिक प्रश्नांचं काय होणार? पण आता काळजी करायची गरज नाही, कारण आज आपण भाग 4 घेऊन आलो आहोत. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आणि स्वच्छता निरीक्षकसाठी अत्यंत महत्त्वाचे 25 अतिसंभाव्य तांत्रिक प्रश्न, जे तुमच्या थेट परीक्षेत गुण मिळवून देतील. संपूर्ण तांत्रिक अभ्यासक्रम आपण अगदी सोप्या मराठी भाषेत कव्हर करणार आहोत. चला तर मग थेट सुरुवात करूया. पहिला प्रश्न: दूध निर्जंतुकीकरणाच्या पाश्चरायझेशनमधील होल्डर पद्धतीमध्ये दूध किती तापमानाला तापवले जाते? योग्य उत्तर अ. 63 अंश सेल्सिअसवर 30 मिनिटे. दूध 63 अंश सेल्सिअसवर 30 मिनिटे तापवून लगेच वेगाने थंड केले जाते, जेणेकरून त्यातील जीवाणू नष्ट होतात. दुसरा प्रश्न: विहिरीच्या पाण्याचे जैविक प्रदूषण आणि पटकी साथ नियंत्रणात लाल औषध म्हणून कोणते रासायनिक निर्जंतुक वापरतात? योग्य उत्तर अ. पोटॅशियम परमॅंगनेट. पाण्यात पोटॅशियम परमॅंगनेट टाकल्याने पाण्याचा रंग गुलाबी होतो आणि पटकीचे जीवाणू नष्ट होतात. तिसरा प्रश्न: भारतामध्ये आरोग्य सेवांचे नियोजन आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणासाठी 1962 मध्ये कोणती महत्त्वपूर्ण समिती स्थापन करण्यात आली होती? योग्य उत्तर अ. मुदलियार समिती. या समितीने भोर समितीच्या कामांचा आढावा घेऊन आरोग्य नियोजनाची महत्त्वपूर्ण शिफारस केली होती. चौथा प्रश्न: दातांच्या आरोग्यासाठी आणि दंतक्षय रोखण्यासाठी पिण्याच्या पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण प्रति लिटर किती असावे? योग्य उत्तर अ. 0.5 ते 0.8 मिलीग्रॅम प्रति लिटर. लक्षात ठेवा, फ्लोराईडचे प्रमाण 1.5 मिलीग्रॅम प्रति लिटरपेक्षा जास्त झाले तर फ्लोरोसिस नावाचा आजार होऊन दात आणि हाडे खराब होतात. पाचवा प्रश्न: जागतिक आरोग्य संघटनेनुसार निरोगी आरोग्यासाठी दिवसा किती डेसिबलपर्यंतचा आवाज सुरक्षित मानला जातो? योग्य उत्तर अ. 45 डेसिबल. निवासी क्षेत्रासाठी दिवसा 45 डेसिबल तर रात्री 35 डेसिबलपेक्षा जास्त आवाज मानसिक स्वास्थ्यासाठी हानिकारक ठरतो. सहावा प्रश्न: एखादा आजार एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशात किंवा लोकसंख्येमध्ये सतत आणि नियमितपणे आढळत असल्यास त्याला काय म्हणतात? योग्य उत्तर अ. स्थानिक रोग. उदाहरणार्थ, हत्ती रोग हा ठराविक प्रदेशातच सतत आढळणारा स्थानिक रोग आहे. सातवा प्रश्न: विषमज्वर पसरवण्यास कारणीभूत असणाऱ्या साल्मोनेला टायफी जीवाणूचा मुख्य प्रसार कशामुळे होतो? योग्य उत्तर अ. दूषित अन्न व पाण्याच्या सेवनातून. विषमज्वर हा दूषित पाणी आणि अन्नातून आपल्या शरीरात प्रवेश करतो. आठवा प्रश्न: नवजात बालकास यकृतदाह ब ची लस जन्मानंतर पहिल्या किती तासांच्या आत देणे अत्यंत बंधनकारक असते? योग्य उत्तर अ. 24 तासांच्या आत. आईकडून बाळाला यकृतदाहाचा संसर्ग रोखण्यासाठी जन्मानंतर लगेच 24 तासांत हा पहिला डोस देतात. नववा प्रश्न: डेंग्यू तापाचे पहिल्या 1 ते 5 दिवसांत लवकर निदान करण्यासाठी कोणती चाचणी अत्यंत प्रभावी मानली जाते? योग्य उत्तर अ. NS1 अँटीजेन चाचणी. ताप आल्यानंतर पहिल्या 5 दिवसांत शरीरात रक्तामध्ये असणाऱ्या विशिष्ट प्रथिनांचा शोध ही चाचणी घेते. 10वा प्रश्न: हिवतापाच्या समूळ उच्चाटनासाठी आणि प्लास्मोडियम परजीवी पूर्णपणे नष्ट करण्यासाठी क्लोरोक्विन सोबत कोणते पूरक औषध दिले जाते? योग्य उत्तर अ. प्रायमाक्विन. प्रायमाक्विन हे यकृतात सुप्त असणाऱ्या हिवतापाच्या पेशी नष्ट करून पुन्हा तापणे थांबवते. 11वा प्रश्न: घटसर्प हा तीव्र संसर्गजन्य आजार प्रामुख्याने मानवी शरीराच्या कोणत्या अवयवाला प्रभावित करतो जिथे राखाडी पडदा तयार होतो? योग्य उत्तर अ. घसा आणि श्वसनमार्ग. घटसर्पामध्ये टॉन्सिल आणि घशाच्या बाजूला एक खोटा राखाडी रंगाचा पडदा तयार होऊन श्वास घेण्यास अडथळा येतो. 12वा प्रश्न: डांग्या, खोकला, घटसर्प आणि धनुर्वात या तिन्ही घातक आजारांपासून बालकाचे संरक्षण करण्यासाठी एकत्रित कोणती पारंपरिक त्रिगुणी लस दिली जाते? योग्य उत्तर अ. DPT लस. ही त्रिगुणी लस लहान मुलांना 6, 10 आणि 14व्या आठवड्यात पंचगुणी लसीच्या माध्यमातून दिली जाते. 13वा प्रश्न: राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत खालीलपैकी कोणत्या आजाराचा समावेश होत नाही? योग्य उत्तर अ. क्षयरोग. हा कार्यक्रम कीटकांपासून होणाऱ्या 6 रोगांवर काम करतो. क्षयरोगासाठी वेगळा राष्ट्रीय कार्यक्रम कार्यरत आहे. 14वा प्रश्न: मानवी रक्तगटांमध्ये कोणत्या रक्तगटाला सर्वयोग्य दाता म्हणून ओळखले जाते? योग्य उत्तर अ. O निगेटिव्ह. या रक्तगटात कोणतेही अँटीजेन नसल्यामुळे तो कोणालाही दिल्यास रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत. 15वा प्रश्न: मानवी मूत्रपिंडात आढळणारे खडे प्रामुख्याने कोणत्या रासायनिक घटकापासून बनलेले असतात? योग्य उत्तर अ. कॅल्शियम ऑक्झलेट. रक्तात कॅल्शियम आणि ऑक्झलेटचे प्रमाण जास्त वाढल्यामुळे ते मूत्रपिंडात एकत्र येऊ त्याचे खडे बनतात. 16वा प्रश्न: एका सुदृढ प्रौढ मानवी शरीराच्या सांगाड्यामध्ये एकूण किती हाडे असतात? योग्य उत्तर अ. 206 हाडे. जन्माच्या वेळी बालकांमध्ये सुमारे 270 ते 300 मऊ हाडे असतात, जी पुढे प्रौढावस्थेत एकत्र येऊन 206 उरतात. 17वा प्रश्न: शरीरातील प्रतिक्षेप्त क्रियांचे नियंत्रण आणि वहन प्रामुख्याने मानवी शरीराच्या कोणत्या महत्त्वाच्या भागाद्वारे केले जाते? योग्य उत्तर अ. मज्जारज्जू. विचार न करता
अचानक होणाऱ्या अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण मेंदूकडे न जाता थेट मज्जारज्जू करतो. 18वा प्रश्न. मानवी स्नायूंच्या आकुंचन आणि प्रसरणासाठी खालीलपैकी कोणती प्रथिने मुख्यत्वे कारणीभूत असतात? योग्य उत्तर अ. ॲक्टिन आणि मायोसिन. हे स्नायू तंतूंमधील मुख्य प्रथिने आहेत जे एकमेकांवर सरकून हालचाल सुलभ करतात. 19वा प्रश्न. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? योग्य उत्तर अ. जिनेव्हा, स्वित्झर्लंड. जिनेव्हा येथे जागतिक आरोग्याच्या सर्व धोरणांचे मुख्य प्रशासकीय केंद्र आहे. 20वा प्रश्न. भारतीय संविधानाच्या कोणत्या मार्गदर्शक तत्वानुसार नागरिकांचे राहणीमान आणि आरोग्य सुधारणे हे राज्याचे प्राथमिक कर्तव्य मानले आहे? योग्य उत्तर अ. कलम 47. कलम 47 नुसार लोकांचे पोषणमान सुधारणे आणि आरोग्याला हानिकारक अंमली पदार्थांवर बंदी आणणे ही शासनाची जिम्मेदारी आहे. 21वा प्रश्न. कांजण्या आजारामध्ये अंगावर येणार पुरळ प्रामुख्याने शरीराच्या कोणत्या भागावर पहिल्यांदा दिसायला लागतात? योग्य उत्तर अ. छाती आणि पाठ. कांजण्यांच्या पुरळाची सुरुवात आधी पाठीवर व छातीवर होते. त्याचे वितरण मध्यवर्ती असते. 22वा प्रश्न. गोवर या अत्यंत संसर्गजन्य रोगाचा शरीरात विषाणू गेल्यापासून लक्षणे दिसेपर्यंतचा काळ, उबवण काळ साधारणपणे किती दिवसांचा असतो? योग्य उत्तर अ. 10 ते 14 दिवस. संसर्ग शरीरात गेल्यानंतर सुमारे 10व्या दिवशी ताप आणि 14व्या दिवशी अंगावर लाल पुरळ यायला सुरुवात होते. 23वा प्रश्न. क्षयरोगाच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या डॉट्स या प्रणालीचे पूर्ण नाव काय आहे? योग्य उत्तर अ. थेट देखरेखीखालील अल्पमुदतीचा उपचार मार्ग. रुग्णाने औषधोपचार अर्धवट सोडू नये म्हणून आरोग्यसेवकांसमोर थेट औषधं देण्याच्या पद्धतीला डॉट्स म्हणतात. 24वा प्रश्न. कुष्ठरोगाचे प्राथमिक व सर्वात महत्त्वाचे लक्षण खालीलपैकी कोणते मानले जाते? योग्य उत्तर अ. त्वचेवर फिकट रंगाचा बधीर चट्टा पडणे. मज्जातंतूंच्या हानीमुळे पांढरट तांबूस चट्टा पडलेल्या त्वचेच्या भागावर स्पर्श किंवा वेदना जाणवत नाहीत. 25वा प्रश्न. एड्स रोगाचा विषाणू मानवी शरीरातील कोणत्या महत्त्वाच्या पेशींवर हल्ला करून रोगप्रतिकारक शक्ती नष्ट करतो? योग्य उत्तर अ. CD4 टी पांढऱ्या पेशी. हा विषाणू शरीराचे रक्षण करणाऱ्या विशिष्ट पांढऱ्या पेशी नष्ट करतो, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे कोसळते. तर मित्रांनो, हे होते आपले 25 अतिसंभाव्य तांत्रिक प्रश्न जे तुमच्या यशाचा मार्ग नक्कीच सुकर करतील. अशाच नवीन सराव मालिका आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सारथी 247 चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या धमाकेदार सेशनमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.